आजचा मेनू एकदम भारी आहे. मस्त अशी चिकन बिर्याणी. खरं सांगू का, मला घरातच केलेली चिकन बिर्याणी आवडते. बाहेरून जी आपण ऑर्डर करतो ती खूप तेलकट असते आणि खूप स्पायसी तिखट असते. आपल्याला काही ते जमत नाही. तर बिर्याणीबरोबर मी इथे कोशिंबीर दिलेली आहे आणि सोबत आहे लॉलीपॉप. मग कसा काय वाटला बेत? चला तर मग सुरुवात करूया. कशी बिर्याणी बनवली ती दाखवते. तर बिर्याणीसाठी मी इथे पाऊण किलो चिकन आणलेलं आहे, ते मॅरिनेट करते. तर त्याच्यासाठी आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट टाकून घेतले, दही टाकून घेतले. त्याच्यामध्ये मसाले घरीच बनवलेला बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ हे सगळं टाकून हे त्याला आता ते मुरत ठेवते. अर्धा पाऊण तास आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. आणि बिर्याणीसाठी जो तळलेला कांदा लागतो तो आता मी करून घेते. मी तांदूळ आहे ना अर्धा पाऊण तास भिजत ठेवले होते. आता त्याचा भात करून घेते. तर त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकून घेतले, मीठ टाकून घेतले, तेल टाकून घेतले. आता पाणी बघा थोडं तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते. आपल्याला हा भात 70 ते 80% शिजवायचा आहे. तर भाताला आता उकळी आलेली आहे. इथे भातही झालेला आहे. आता मी एका चाळणीत काढून घेते आणि तो थंड व्हायला ठेवते. आता त्याच टोपात मी तेल टाकून घेतले. आपल्याला आता ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तूप टाकून घेतले. त्याच्यामध्ये लांब चिरलेला हा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, मीठ टाकून घेतलंय आणि त्याच्यावर हा टोमॅटो टाकून घेते. टोमॅटो आपल्याला पहिला आधी शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते झाकण ठेवते आणि टोमॅटो पण चांगला शिजवून घेते. तर इथे आपला टोमॅटो झालेला आहे, शिजलेला आहे चांगला. आता त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं हे जे चिकन आहे ते टाकून घेते. आता चिकन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर परत एकदा मी थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकून घेतली. झाकण ठेवून आता चिकन आपलं शिजलेलं आहे. त्यातलं मी अर्धं चिकन बाजूला काढून घेते, कारण आपल्याला लेअर करायच्या वरच्या लेअरसाठी. तर इथे रस्सा आणि चिकन असं दोन्ही काढून घ्यायचं. आता मी एक लेअर पहिली करून घेते. इथे ही भाताची लेअर झालेली आहे. त्याच्यावर कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलाय. परत एकदा ते जे चिकन काढलं होतं ते टाकून घेतले, भात टाकून घेतलाय, परत कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतलाय, वरतून तूप टाकून घेतलंय आणि तुपाच्या खाली मी तवा ठेवलाय आणि मी 15 मिनिटं चांगलं असं वाफ दाखवून घेतलं, म्हणजे चांगलं असं बिर्याणी मुरवून घेतली आहे वाफेवर. तर आता इथे आपली बिर्याणी तयार आहे. मस्त अशी घरच्या घरी बनवलेली चिकन बिर्याणी. कसा काय वाटला मेनू? आवडला ना? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.